सण समारंभ म्हटलं की आपल्याला सर्वांनाच सुंदर दिसायचं असतं आणि सुंदर दिसण्यासाठी मेकअप सुद्धा करायचा असतो. तर मग मी आज तुम्हाला सांगणार आहे की 15 मिनिटांमध्ये तुम्ही हेअरस्टाईल, साडी ड्रेपिंग आणि मेकअप ह्या तिन्ही गोष्टी कशा आवरू शकता. कारण की प्रत्येक लेडीजला सणावारांच्या दिवशी खूप घाई असते, खूप काम असतं आणि तिच्याकडे मेकअपसाठी वेळ नसतो. त्यामुळे 15 मिनिटांमध्ये तुम्ही तुमचा मेकअप कसा करू शकता हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. आता मी हे इथे राहुल फाटे सरांचं लिपोसॉफ्ट नावाचं एक मॉइश्चरायझर आहे. डोळ्यांच्या खाली व्यवस्थित अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे घेत आहे स्विस ब्युटीचं हे आहे हायलायटिंग प्रायमर. एवढी क्वांटिटी घेतलेली आहे मी, खूप जास्त घेत नाही. हे हायलायटरचं पण काम करतं आणि शिवाय प्रायमर देखील आहे आणि मॉइश्चरायझिंग पण आहे. तुम्ही जर हवं असेल तर तुम्ही हे सुद्धा स्किप करू शकता. याच्यामध्ये मॉइश्चरायझर स्किप करून फक्त हे स्विस ब्युटीचं प्रायमर लावलं ना तरी सुद्धा चालणार आहे. आता हे इनसाइडचं मी इथे प्रो कन्सिलर पॅलेट यूज करत आहे. जास्त काही प्रॉब्लेम दिसत नाहीये मला, फक्त अंडर आय सर्कलला थोडासा प्रॉब्लेम दिसतोय. मी संपूर्ण मेकअप आज तुम्हाला एकही ब्रश न यूज करता दाखवणार आहे. फक्त बोटांनी माझा पूर्ण मेकअप करून घेणार आहे आज. जिथे जिथे मला प्रॉब्लेम वाटतोय तिथे तिथे मी फक्त हाईड करत आहे स्किनवरचं डिस्कलरेशन. वरती थोडं वाटत आहे मला. इझी मेकअप 10 मिनिटात होणार असं दाखवायचं आहे मला. मी फक्त आज यूज करणार आहे इथे बेबी क्रीम. हे पॉन्ड्सचं बेबी क्रीम घेतलेलं आहे मी. त्याचे 2 पंप घेणार आहे. खूप लाईट मेकअप करणार आहोत आपण. आपण सणावारांसाठी काही खूप जास्त मेकअप हेवी करत नाही. सर्वात महत्वाचं, नेक कव्हर करायला विसरायचं नाही. नेक सुद्धा प्रॉपर कव्हर करून घ्यायची आहे, जेणेकरून तुमचा फेस आणि नेक हे दोन्ही वेगळं दिसणार नाहीत. डॅम ब्युटी ब्लेंडर घेतलेला आहे मी आणि आता छान ब्लेंड करून घेणार आहे. आयलिड सुद्धा कव्हर करून घेणार आहे. फास्ट मेकअप करणार आहोत आपण, त्यामुळे स्पेशली पुन्हा एकदा आयलिड साठी कन्सिलर यूज करा वगैरे या फंदात पडायचंच नाही. जे बेबी क्रीम फाउंडेशन जे काही घ्याल तेच आयलिड सुद्धा कव्हर करून टाका. इनसाइडचं जे करेक्टर आहे त्यातनंच मी कॉन्टोर सुद्धा करणार आहे. ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेणार आहे प्रॉपर. दिसतंय? इनसाइडची ही लिपस्टिक पॅलेट आहे. ब्लशरसाठी मी त्यातलीच एक लिपस्टिक यूज करणार आहे.
डन. आणि सेम लिपस्टिक पॅलेट मधनं मी आय शॅडो क्रिएट करणार आहे. फक्त बोटांनी ब्लेंड करत आहे. थोडासा ब्राऊन कलर आहे याच्यामध्ये, तो ब्राऊन कलर यूज करत आहे. सेम काजळ काजळ म्हणून मी लावते. इनसाइडचं हे लूज पावडर आहे, त्याने मी बेस लॉक करून घेते. मेबलिनचा मस्करा यूज करते मी. हे युरोप गर्लचं आयब्रो पॅलेट आहे, आयब्रो डिफाईनचं. मी आणि आयब्रो डिफाईन करून घेते. माझे आयब्रो खूप विरळ आहेत, त्याच्यामुळे थोडं डिफाईन केल्यावर छान दिसतात. तुमचे आयब्रो जर थिक असतील तर तुम्ही आयब्रो डिफाईन नाही केलं तरी चालणार आहे, म्हणजे आणखी तुमचा 1 मिनिट वाचून जाईल. इथे मी हे स्विस ब्युटीचं लिप लायनर यूज करते. लवरची लिपस्टिक शेड आहे युनिकॉर्न किसेस, लवरची लिपस्टिक आहे ही. आणि कधीच एक लिपस्टिक लावतो मी, आता ही त्याच्यावरतीच मी आणखी हा शेड रिकोडचा 3 नंबर आहे. रिकोडचा एक कॉम्बो येतो त्याच्यामधला. मी थोडासा कॉम्पॅक्ट यूज करते. मेबलिनचा कॉम्पॅक्ट आहे हा. मेकअप तर झालेला आहे. हेअरस्टाईल आणि साडी ड्रेपिंग करूयात आता पट. तुम्ही सुद्धा माझ्यासारखं साडीमध्ये म्हणजे हेवी साडी, हेवी ब्लाऊज असतं तर कम्फर्टेबल नसाल तर असे बटन शर्ट्स किंवा बटनवाली कुर्ती तुम्ही घालू शकता, किंवा तुमच्याकडे बाथरोब असेल तर सुद्धा यूज करू शकता. नंतर ब्लाऊज घातलं तरी होणार आहे, म्हणजे इरिटेटिंग होणार नाही. हेअरस्टाईल करायला आपल्याला हात असे वरती वगैरे घ्यायला लागतात, त्यामुळे खूप इरिटेट होतं ब्लाऊज जर वर्कवाला असेल तर हे बेस्ट आहे की मग तुम्ही इझिली रिमूव्ह करू शकता आणि ब्लाऊज वेअर करू शकता.
सो आता आपण हेअर करून घेऊयात, म्हणजे मी इझिली साडी ड्रेप पिक करेन. सणावारांना इझी हेअरस्टाईल करायची, सर्वात महत्वाचं तर इझी असली पाहिजे की जेणेकरून वेळ वाचेल. आणि तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही करू शकता हवी तशी हेअरस्टाईल. पण आपण आता वेळ कमी असताना कशा पद्धतीने हेअरस्टाईल करू शकतो हेच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. मी फ्रंट व्हेरिएशन वगैरे काही करत बसलेली नाही, सरळ फ्लॅट लुक घेतलेला आहे. इकडे बघा, रबर लावून घेतले काही सांगा, 2 सेक्शन तर ट्विस्ट ट्विस्ट. तुमचे हेअर जास्त असतील अशा प्रकारे ट्विस्ट केलं तरी चालेल, किंवा वेणी सुद्धा घालू शकता हेअर लॉंग असतील तर. आता माझे शॉर्ट हेअर आहेत. ट्विस्ट केलं, इथे एक रबर लावायचं आहे, लावून घेतलंय मी. झालंय. करणार आहे मी यू पिनने लॉक. 2 ते 3 यू पिन मध्ये आपलं काम होऊन जाणार आहे. निर्या करून तुम्ही काय इझिली ब्रेक होते. पिन सुद्धा मी अगोदरच साडी लावून ठेवलेली, त्यामुळे पुन्हा काही शोधायच्या पुन्हा पडण्याची गरज पडली नाही. इझिली माझी साडी सुद्धा ड्रेस पटापट आता ज्वेलरी वेअर करून घेऊया. ज्वेलरीसाठी सुद्धा वेळ का लागला नाही, मी ऑलरेडी ज्वेलरी सिलेक्ट करून साईडला पाऊच करून ठेवलेला होता. मी कशा प्रकारे सर्व सणावारांच्या दिवशी मॅनेज करू शकता त्याच्या मी 10 टिप्स टाकलेल्या आहेत. त्याचा व्हिडिओ चॅनलवरती जाऊन बघितला नसेल तर नक्की बघा, तुम्हाला खूप हेल्प होईल. तुम्ही सुद्धा वेळेवरती 15 मिनिटात कसं रेडी होता येईल, तुम्हाला बाकी सगळी कामं आवरून कशा प्रकारे तुम्ही तुमचा मेकअप वगैरे सगळ्या गोष्टी सेट करू शकता तुम्हाला सुद्धा कळणार आहे त्या व्हिडिओच्या द्वारे. तो व्हिडिओ बघायला विसरू नका. आणि आपले नवनवीन व्हिडिओ येत असतात चॅनलवरती, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लवकर कळेल, नोटिफिकेशन मिळेल. मराठी मुलगी आणि चंद्रकोर, आणि सेकंड इज मराठी मुलगी आणि नथ. हे कॉम्बिनेशन कसं काय विसरून चालेल. कसा वाटतंय हा लुक. इझिली 15 मिनिटामध्ये, 15 ते 20 मिनिटामध्ये. ओके, 15 मिनिटात तर होणारच रेडी, पण मागे पुढे पकडा. तुमच्याकडे लहान चिल्ली पिली असतील, मध्ये मध्ये येतात सगळ्या गोष्टी, मध्येच कोणी आवाज देतं, सणवारांच्या दिवशी खूप कामं असतात, तर 15 ते 20 मिनिटामध्ये तुम्ही हा मेकअप इझिली करू शकता आणि रेडी होऊ शकता. आणि सुंदर सुंदर फोटो सुद्धा काढू शकता, व्हिडिओज काढू शकता.
त्याच्यासाठी फोटो व्हिडिओसाठी तुम्हाला कशा प्रकारे मॅनेजमेंट करायचं आहे, कोणत्या त्या 10 टिप्स आहेत ह्या तुम्हाला कळणार आहेत. माझा एक व्हिडिओ आलेला आहे, तो व्हिडिओ नक्की बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा सणावारांसाठी सुंदर रेडी होता येईल. आणि तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की मला कळवा.